मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयात हा मोर्चा काढण्यात येईल। सकाळी 11:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब तसंच मनोज जरांगे पाटील आणि विविध राजकीय पक्षांचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। मी आता सध्या आहे क्रांती चौकामध्ये। याच ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे। सकाळी साधारणतः 11:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच देशमुख यांचं कुटुंबीय देखील सहभागी होणार आहे। याशिवाय विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटनांचे विविध पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सकाळी 11:30 वाजता हा मोर्चा क्रांती चौकातून थेट विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि त्यामुळे या मोर्चाकडे जवळपास सर्वच राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या मोर्चामध्ये हजारो मराठा कार्यकर्त्यांबरोबरच मराठा समाज बांधवांचे देखील सहभागी होणार आहे। याशिवाय विविध राजकीय पक्षांचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे आणि तातडीने या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी। याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे आणि साधारणतः 11:30 वाजता हा मोर्चा निघाल्यानंतर 1 तास विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे आणि त्यामुळे उपस्थित असणारे नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपिकसह नितेश महाजन, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।